हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनुभव स्टडी. अनुभव स्टडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक स्ट्रॅटेजिकचा अध्याय सुरू करूयात. भारतातील संपूर्ण विमानतळे. भारतामध्ये असे बरेचसे विमानतळ आहेत ज्या विमानतळाला विशिष्ट अशा प्रकारचे व्यक्तींची, महत्त्वाचे जे काही फेमस पर्सनॅलिटी आहेत त्यांच्या व्यक्तींची नावे त्या विमानतळाला दिलेली असतात. आणि ते विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे असा प्रश्न खूप वेळेस पेपरला सरळ सेवेला विचारलेला आहेत. आणि हा व्हिडिओ हा संपूर्ण सरळ सेवा पेपर आणि PSI STI जे काही कंबाईन एक्झाम आहे त्यासाठी देखील उपयोगाचा ठरेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या व्हिडिओची PDF मिळवण्यासाठी तुम्ही मला टेलिग्राम या चॅनलवरती जॉईन होऊ शकता. यावरती मी टेलिग्राम चॅनलवरती मी तुम्हाला नक्कीच PDF शेअर करेन. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टॉपचे जे 35 विमानतळे आहेत ते 35 विमानतळे आणि त्याच्या संबंधित जे काही स्ट्रॅटेजीची माहिती आहे ते संपूर्ण माहिती या बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला आपण बघूयात भारतातील संपूर्ण विमानतळे. सर्वात पहिल्यांदा जे काही विमानतळ आहेत त्या विमानतळावरती नियंत्रण ठेवणारी जी एक महत्त्वाची संस्था आहे ते आपण बघूयात. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि याची स्थापना झालेली होती 1 एप्रिल 1995ला. स्थापना विचारतात खूप वेळेस, हे लक्षात ठेवा. 1 एप्रिल 1995. आणि याचं जे मुख्यालय आहे ते मुख्यालय सध्याच्या दिल्लीमध्ये. आणि याचे अध्यक्ष आहेत सध्या अरविंद सिंग हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत. आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया ही संस्था येते नागरिक उड्डाण मंत्रालयाच्या अंतर्गत. जे आपले केंद्रीय मंत्रालय आहे नागरिक उड्डाण मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया. आणि सध्या नागरिक उड्डाण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत हे तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. नागरिक उड्डाण मंत्रालयाचे मंत्री सध्या केंद्रीय. ओके. आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया हे संपूर्ण नियंत्रण ठेवतं आपल्या भारतातील विमानतळावरती. चला आपण बघूया सर्वात पहिल्यांदा आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बघूयात. यामध्ये जे काही महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत ते आंतरराष्ट्रीय विमानतळे आणि इतर जे काही चला तर बघूयात आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ जे काही मुंबई या ठिकाणी आहे. मुंबईला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव या विमानतळाला आहे आणि या ठिकाणी आहे मुंबई. ओके. आणि तुम्ही जे काही महत्त्वाचे मी इमेज या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे ते त्या विमानतळाचेच इमेजेस आहेत. ओके. तुम्हाला हे जे इमेज आहेत ते परीक्षेमध्ये आठवण्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हे लक्षात ठेवा. भारतातील पहिलं विमानतळ जर कोणतं असं जर विचारलं तर भारतामध्ये एक पहिलं विमानतळ 1928ला स्थापना झाली होती. 1928मध्ये मुंबईमध्ये. ओके. मुंबईमध्ये भारतातील पहिलं विमानतळ जे जुहूला स्थापना झाली होती. ओके. जुहू एरोड्रोम ज्याला आपण म्हणतो भारतातील हे पहिलं विमानतळ आहे. परंतु या ठिकाणी सध्या आता आंतरराष्ट्रीय जे विमानतळ आहे ते नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि मुंबईमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हे खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे की दिल्ली या ठिकाणी आहे. ओके. दिल्ली विमानतळाचं नाव काय आहे असा प्रश्न विचारतात. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे पालम या ठिकाणी आहे. पालम. आणि हे जे इमेजेस आहेत ते दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघूयात आपण अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळ चेन्नईचं आहे. ओके. चेन्नई म्हणजेच तमिळनाडूची राजधानी आहे. ही तमिळनाडूची राजधानी चेन्नई आहे आणि या ठिकाणी अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळ. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढचं आहे. जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देखील आणि पटना या ठिकाणी आहे. आणि पटना आहे बिहारमध्ये. बिहारची राजधानी आहे पटना. ओके. आणि पटना हे गंगा नदीच्या काठी आहे, हे पण लक्षात ठेवा. गंगा नदीच्या काठी पटना आहे. आणि जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ पटना बिहार. विमानतळाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि अहमदाबाद कुठं आहे? गुजरातमध्ये आहे. गुजरात. परंतु लक्षात ठेवा गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. गुजरातची राजधानी कोणती आहे? गांधीनगर आहे. परंतु गुजरातमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अहमदाबादला आहे. अहमदाबाद ज्याला भारताचे मँचेस्टर म्हणतो आपण. ओके. हे पण लक्षात ठेवा. भारताचे
मँचेस्टर कशाला म्हणतो आपण? ज्या ठिकाणी कपड्याचा व्यवसाय खूप प्रसिद्ध आहे. असं आहे भारतातील मँचेस्टर, अहमदाबाद. आणि अहमदाबाद या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच जो पुतळा आहे 182 मीटर उंचीचं, हे देखील केवडिया नर्मदा जिल्ह्यामध्ये केवडिया या ठिकाणी आहे. ते देखील गुजरातमध्येच आहे. आणि हे विमानतळाचे फोटो आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता. त्यानंतर वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आणि हे आहे पोर्ट ब्लेअर या ठिकाणी. आणि पोर्ट ब्लेअर ही कशाची राजधानी आहे? अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे. अंदमान आणि निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर आहे. हे जे येतं ते मध्य अंदमानामध्ये येतं. मध्य अंदमानामध्ये येतं पोर्ट ब्लेअर. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे पोर्ट ब्लेअरचं. त्यानंतर पुढचं आहे गोवामधील विमानतळ. गोव्यामधील विमानतळाचं नाव आहे दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा, दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गोवा या ठिकाणी आहे. ते असं प्रसिद्ध असं चित्र आहे दाबोलीम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं. आणि गोवा याची राजधानी काय आहे? पणजी आहे. पणजी, लक्षात ठेवा, गोव्याची राजधानी आहे पणजी. पुढचं आहे गुवाहाटी आंतरराष्ट्रीय विमानतळ. लोकप्रिय गोपीनाथ बोरडोलाई आंतरराष्ट्रीय बोरडोलाई हे आसामचे पहिले मुख्यमंत्री देखील होते, हे पण लक्षात ठेवा. आसामचे पहिले मुख्यमंत्री होते गोपीनाथ बोरडोलाई. आणि आसामचे नुकतेच एक मुख्यमंत्री होते, पूर्वी राहिलेले आहेत, त्यांचं निधन झालं. ते म्हणजे सईद अनवरा तैमूर. सईद अनवरा तैमूर याचं निधन झालं. आणि भारतातील ही पहिली महिला मुस्लिम भारतातील पहिली मुस्लिम महिला मुख्यमंत्री आहे. कोणत्याही राज्याची भारतातील पहिली मुस्लिम महिला मुख्यमंत्री. आणि या होत्या मुख्यमंत्री आसाम या राज्याच्या. हे लक्षात ठेवा. सध्या कोण आहेत मग आसामचे मुख्यमंत्री? सर्वानंद सोनोवाल. सर्वानंद सोनोवाल. आणि राज्यपाल आहेत जगदीश मुखी. त्यानंतर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगळुरू. केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं मानलं जातं बेंगळुरू या शहराची जी स्थापना झाली होती ती स्थापना केली होती केंपेगौडा यांनी. असं म्हणतात. मग या बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव यांच्या नावाने ठेवण्यात आलं आहे केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि बेंगळुरू हे कुठं आहे? हे आहे कर्नाटकमध्ये. कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. आणि अशा प्रकारचे सुंदर असे दृश्य या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आहे. त्यानंतर आहे देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ इंदोर. देवी अहिल्याबाई होळकर इंदोरची होळकर घराणे आपण खूप प्रसिद्ध ओळखतो आपण इतिहासामध्ये. आणि इंदोर हे कुठं आहे? हे आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश. परंतु मध्य प्रदेशची राजधानी काय आहे? भोपाळ आहे. भोपाळ. आणि भोपाळच्या विमानतळाचं नाव राजा भोज आहे. राजा भोज पुढे येईल आपल्याला. राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भोपाळ आहे. भोपाळ मध्य प्रदेशची राजधानी आहे. परंतु इंदोर हे खूप प्रसिद्ध असं शहर आहे. आणि भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं असं जरी आत्ता जर विचारलं आपल्याला, भारतातील सर्वात स्वच्छ शहर ते आहे नाव आहे देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि लक्षात ठेवायला आणखीन एक सांगतो, सोलापूर जे विद्यापीठ आहे सोलापूर विद्यापीठाचं नाव हे ठेवण्यात आलेलं आहे देवी अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ. हे पण लक्षात ठेवा. सोलापूर विद्यापीठाचं नवीन नाव काय आहे? अहिल्याबाई होळकर विद्यापीठ. त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरला आहे. नागपूर कुठं? आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नागपूर. आणि नागपूरला आपण भारतातील संत्र्यांचे शहर म्हणतो. ऑरेंज सिटी. ऑरेंज सिटी ऑफ इंडिया. आणि नागपूर हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरला भारताची व्याघ्र राजधानी म्हणतो. हे पण लक्षात ठेवा. व्याघ्र राजधानी, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूरला म्हणतो. नागपूरमध्ये कारण पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, खूप प्रसिद्ध आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे. आणि नागपूर महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिलला झाला होता. 14 एप्रिल 1891ला. लक्षात ठेवा. आणि 1958ला त्यांचं निधन झालं. एकदा चेक करा, त्यांचं निधन 1958ला झालं आहे की 1956ला झालं आहे. 58 का 56 मी कन्फ्यूज आहे. तरी एकदा तुम्ही चेक करा. 6 डिसेंबरला. 6 डिसेंबर
साल एकदा चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच पाहायला आवडेल. त्यानंतर बिजू पटनाईक आंतरराष्ट्रीय विमानतळ भुवनेश्वर. ओके, भुवनेश्वर कशाची राजधानी आहे? ओडिशा. ओडिशा या राज्याची राजधानी आहे भुवनेश्वर. आणि भुवनेश्वरच्या जे काय आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याचं नाव आहे बिजू पटनाईक विमानतळ. बिजू पटनाईक हे खूप दिवस ओडिशाचे मुख्यमंत्री देखील राहिले आहेत. ओके, आणि यांच्या नावाने बिजू जनता दल, ज्याला आपण BJD म्हणतो, ओके, याचं हे जे पक्ष आहे या पक्षाचे सध्या यांचे सुपुत्र नवीन पटनाईक. नवीन पटनाईक हे सध्या कशाचे मुख्यमंत्री आहेत? हे आहेत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक. ओके, नवीन पटनाईक लक्षात ठेवा. त्यानंतर श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसरला आहे. गुरु रामदास आंतरराष्ट्रीय विमानतळ अमृतसर. अमृतसर कुठं आहे? पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये. ओके, प्रसिद्ध जे शिखांचे गुरु होते, ओके, ते गुरु रामदासजी यांच्या नावानं हे अमृतसर विमानतळ आहे. आणि अमृतसरला म्हणतो आपण गोल्डन सिटी ऑफ इंडिया. गोल्डन सिटी ऑफ इंडिया अमृतसर लक्षात ठेवा. आणि हे सुंदर असं दृश्य आहे अमृतसर विमानतळाचं. त्यानंतर आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबादमध्ये आहे. हैदराबाद कशाची राजधानी आहे का? तर तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद. तेलंगणा हे राज्य 2014ला आंध्र प्रदेशमधून वेगळा झालेला आहे. आणि आंध्र प्रदेशमध्ये आता 3 राजधानी आहेत. एका अमरावती, दुसरा आहे विशाखापट्टणम, तिसरा आहे कर्नूल. ही 3 राजधानी आंध्र प्रदेश या राज्याच्या आहेत. आणि सध्या तेलंगणा राज्याची राजधानी आहे हैदराबाद. आणि हैदराबाद हे कोणत्या नदीच्या काठी आहे का? तर मुसी नदीच्या काठी आहे. हैदराबाद हे शहर मुसी या नदीच्या काठी आहे. आणि भारताचे पंतप्रधान होऊन गेलेले आहेत राजीव गांधी, ओके, यांच्या नावानं हे विमानतळ, या विमानतळाचं नाव ठेवण्यात आलं आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद. त्यानंतर आहे चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळ लखनौ. लखनौ या विमानतळाचं नाव आहे चौधरी चरण सिंग. आणि लखनौ हे कशाची राजधानी आहे? हे उत्तर प्रदेशची राजधानी आहे. ओके, लक्षात ठेवा. लखनौ हे उत्तर प्रदेशची राजधानी आहे. आणि उत्तर प्रदेश सध्या विशेष म्हणजे चौधरी चरण सिंग, ओके, हे भारताचे पंतप्रधान देखील राहिले आहेत. चौधरी चरण सिंग पंतप्रधान आहेत, हे लक्षात ठेवा. आणि यांचं जे समाधीस्थळाचं नाव आहे ते आहे किसान घाट. किसान, एक मिनिट क्लिअर करतो. चौधरी चरण सिंग यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे असं जर विचारलं तर ते आहे किसान घाट. आणि हे इमेजेस खूप प्रसिद्ध असे इमेजेस आहेत. चौधरी चरण सिंह लखनौ विमानतळाचं नाव. आणि लखनौ या ठिकाणी कोणतं महत्त्वाचं संशोधन संस्था आहे का? तर येस, केंद्रीय ऊस संशोधन संस्था आहे, हे लक्षात ठेवा. केंद्रीय ऊस संशोधन संस्था लखनौला आहे. आणि लखनौला काय म्हणतात? आणखीन नवाबांचे शहर म्हणतो आपण. नवाबांचे शहर. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ वाराणसीला आहे. अगेन वाराणसी कुठं आहे? परत UPमध्ये आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या नावाने. लाल बहादूर शास्त्री हे देखील भारताचे पंतप्रधान होऊन गेले आहेत. भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते तर विचारलं तर ते होते लाल बहादूर शास्त्री. ताशकंद कराराच्या वेळेस त्यांचं निधन झालं 1965मध्ये. ओके, लक्षात ठेवा. आणि हे भारताचे दुसरे पंतप्रधान होऊन गेले आहेत. लाल बहादूर शास्त्री यांच्या नावानं विमानतळ आहे वाराणसी. ओके, आणि वाराणसी याला आपण काय म्हणतो? हे म्हणतो आपण पंतप्रधानांचे शहर म्हणतो याला. ओके, सिटी ऑफ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधानांचे शहर. भारताला जे काही महत्त्वाचे पंतप्रधान लाभलेले आहेत ते या वाराणसीमधून लाभलेले आहेत. ओके, वाराणसी हे मतदारसंघ खूप जणांचं होतं. आज देखील बघा तुम्ही, नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ कुठला आहे? वाराणसीच आहे. नरेंद्र मोदी जे की गंगा नदीच्या काठी आहे. गंगा नदीच्या काठी आहे वाराणसी, लक्षात ठेवा. आणि प्रसिद्ध असं साधू संतांचं सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खूप प्रसिद्ध आहे. खूप वेळेस पेपरला विचारले आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कोलकाता या ठिकाणी आहे. कोलकाता जे की पश्चिम बंगालची राजधानी आहे. पश्चिम बंगाल याची राजधानी कोलकाता आहे. आणि कोलकाता हे कोणत्या नदीच्या काठी आहे का? तर हुगळी नदीच्या काठी आहे. लक्षात ठेवा,
हुबळी नाही. ओके, हुबळी हे कर्नाटकमध्ये येतं आणि हुगळी ही वितरिका आहे. वितरिका आहे कशाची? गंगा नदीची. ओके, गंगा नदीची वितरिका आहे. वितरिका म्हणजेच मुख्य नदी असेल तर नदीतील पाणी विभागणारं, म्हणजे हे मुख्य प्रवाह आहे पाण्याचा, आणि याचं पाणी विभागणारं जे काही छोटेसे प्रवाह आहेत त्यांना म्हणतो आपण वितरिका. म्हणजे मुख्य नदीतील पाणी कमी करतात या छोट्याशा उपनद्या, उपनद्या म्हणता येणार नाही परंतु त्यांना वितरिका म्हणतात. ओके, पाणी कमी करतात मुख्य नदीतील, परंतु याच नदीमध्ये जर पाणी जोडलं जात असेल तर त्याला काय म्हणतो? याला म्हणतो आपण उपनदी. लक्षात ठेवा, उपनदी आणि वितरिकामध्ये हे फरक आहे. आणि हुगळी हे काय आहे? हुगळी नदीचे काठे आहे कोलकाता, आणि कोलकाता विमानतळाचं नाव आहे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ. लक्षात ठेवा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जो जन्म आहे तो 23 जानेवारीला आपण साजरा करतो, जयंती यांची, शहीद दिन म्हणून 23 जानेवारी. आणि यांचा जन्म झालेला होता कटकला. कटक. ओके, कटक कुठं आहे? हे आहे ओडिशामध्ये, ओडिशा. आणि कटक आहे महानदीच्या काठी, महानदी. लक्षात ठेवा, कटक हे महानदीच्या काठी आहे ज्या ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला आहे. आणि कटकमध्ये आणखी काय आहे का? तर येस, केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था आहे. तांदूळ संशोधन संस्था. केंद्रीय तांदूळ संशोधन संस्था हे कटक ओडिसा या ठिकाणी आहे. बस इतकी माहिती पुरेशी आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरकडे वळूयात आपण. जम्मू काश्मीरमधील श्रीनगर जे राजधानी आहे जम्मू काश्मीरची, श्रीनगरमध्ये जे विमानतळ आहे त्याचं नाव आहे शेख अल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ. शेख अल आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आहे श्रीनगर. ओके, श्रीनगर ही जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी आहे, हे देखील लक्षात ठेवा. जम्मू काश्मीरच्या 2 राजधानी आहेत, एक आहे उन्हाळी आणि दुसरी आहे हिवाळी. ओके, आणि उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर, आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे सगळं बर्फच आहे. ओके, श्रीनगर विमानतळाचं नाव हे शेख अल आलम यांच्या नावाने आहे. या ठिकाणी सगळं संपूर्ण बर्फच आहे. श्रीनगर हे थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे उन्हाळी राजधानी आहे श्रीनगर जम्मू काश्मीरची. परंतु हिवाळी राजधानी कोणती आहे? हिवाळी राजधानी आहे जम्मू. लक्षात ठेवा, जम्मू ही हिवाळी राजधानी आहे आणि श्रीनगर हे उन्हाळी राजधानी आहे. आणि जम्मू काश्मीर व लडाख हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश वेगळे झाले कधी? 31 ऑक्टोबर 2019ला. 31 ऑक्टोबर 2019ला जम्मू काश्मीर हे राज्य वेगळं झालं. वेगळं म्हणण्यापेक्षा त्याची विभागणी झाली. श्रीनगर, लडाख आणि जम्मू काश्मीर या 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेले आहेत, लडाख आणि जम्मू काश्मीर. आणि लडाख हे आज केंद्रशासित प्रदेशामध्ये सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आहे क्षेत्रफळ दृष्टिकोनातून. त्याची राजधानी आहे लेह. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं विमानतळ आहे वीर सुरेंद्रशाही आंतरराष्ट्रीय विमानतळ. वीर सुरेंद्रशाही आंतरराष्ट्रीय विमानतळ हे झारसुगौडा या ठिकाणी आहे, आणि झारसुगौडा आहे कुठं? ओडिशामध्ये. खूप प्रसिद्ध आहे, पेपरला खूप वेळेस विचारले इथे. ओके, आणि हे जे नामकरण झालं आहे हे अगदी नुकतंच झालेलं आहे, गेल्या 2 वर्षापूर्वी झालेलं आहे. वीर सुरेंद्रशाही आंतरराष्ट्रीय विमानतळ झारसुगौडा ओडिशा. या ठिकाणी तुम्ही त्याचं इमेजेस बघू शकता. त्यानंतर श्री गुरु गोविंद सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. श्री गुरु गोविंद सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ नांदेडला. ओके, नांदेड, कारण नांदेडमध्ये श्री गुरु गोविंद सिंग जे शिखांचे 10वे गुरु होते यांची हत्या झालेली आहे. ओके, यांचं वध झाला किंवा हत्या झाली कुठं? नांदेडला. नांदेड या ठिकाणी नांदेड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि नांदेड हे गोदावरी नदीच्या काठी आहे, हे पण लक्षात ठेवा. गोदावरी या नदीच्या काठी आहे नांदेड. नांदेडमध्ये एकूण 16 तालुके देखील आहेत. श्री गुरु गोविंद सिंग, ओके, शिखांचे 10वे गुरु आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळ हे कुठं आहे? हे रायपूरमध्ये आहे. ओके, रायपूर कशाची राजधानी आहे? छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याची राजधानी आहे रायपूर. ओके, आता याचं नामकरण झालेलं आहे, ह्या आता झालेलं आहे अटलनगर. ओके, रायपूरचं नवीन नाव काय? अटलनगर. आणि राजधानी लक्षात ठेवा. आणि स्वामी विवेकानंद यांचं नाव या विमानतळाला ठेवण्यात आलेलं आहे. स्वामी विवेकानंद ज्यांना आपण काय म्हणतो? हिंदू नेपोलियन म्हणतो. ओके, हिंदू नेपोलियन. त्यांनी 1893मध्ये शिकागो या जागतिक जे हिंदू धर्म परिषद होती त्या 12 जानेवारीला आणि हे राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण साजरा करतो.
राष्ट्रीय युवक दिन किंवा युवक दिन किंवा युवा दिन. 12 जानेवारी 1861 त्यांचा जन्म आहे आणि 1902-4 यांचं निधन आहे. तुम्ही चेक करा. तर हे आहेत स्वामी विवेकानंद यांचे 2 वर्तमानपत्र देखील लक्षात ठेवा. एक आहे उद्बोधन, ओके, उद्बोधन. त्यानंतर पुढचं विमानतळ बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ रांचीला आहे. ओके, रांची कशाची राजधानी आहे? झारखंडची राजधानी आहे रांची. आणि झारखंड हे बिहारमधून वेगळं झालेलं आहे. ओके, बिहारमधून वेगळा झाला. कधी? 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबर 2000 बिहार या राज्यातून झारखंड या नवीन राज्याची निर्मिती झाली आहे. म्हणून झारखंडचा जो स्थापना दिवस आहे, राज्य स्थापना दिवस, ते असतं 15 नोव्हेंबरला. आणि विशेष म्हणजे 15 नोव्हेंबर हे जन्मदिवस जयंती असतं बिरसा मुंडा यांचं. म्हणून झारखंडचं जे विमानतळ आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ रांची या ठिकाणी, याचं नाव आहे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि बिरसा मुंडा यांचं जे जन्मगाव आहे ते आहे उलीहट्टू हे गाव आहे झारखंडमधील. आणि विशेष सांगतो आणखीन एक, झारखंडची राजधानी जी रांची आहे ते भारतातील कर्कवृत्तावरती असणारं एकमेव राजधानी आहे. आपल्याला माहीत आहे भारताच्या मध्यातून 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून काय गेलं आहे? 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून 82.5 अंश पूर्व रेखावृत्तावरून काय गेलं आहे? हे गेलं आहे, हे रेखावृत्त आहे. ओके, लक्षात ठेवा, रेखावृत्त आहे. मी या ठिकाणी कर्कवृत्त सांगतो ना तुम्हाला. हां, ओके. हे प्रमाण वेळ आहे, आपली प्रमाण वेळ आहे 82.5 अंश पूर्व रेखावृत्त. परंतु कर्कवृत्त हे आपलं गेलेलं आहे आडवी रेषा. ओके, आडवी रेषा 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त. लक्षात ठेवा, जे मी सुरुवातीला सांगत होतो 82.5 अंश पूर्व रेखावृत्त हे आहे भारताची प्रमाण वेळ. परंतु हे झारखंडमधून जातं, परंतु रांचीमधून जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि मी आता सांगतोय 23.5 अंश उत्तर अक्षवृत्त हे आहे भारताच्या मध्यातून राजधानी आहे, आपल्याला माहीत आहे. आणि भारताच्या मध्यातून जाणारे कर्कवृत्त आहे ते एकूण किती राज्यातून जातं? तर ते आहे 8 राज्यातून जातं. ओके, 8 राज्यातून जातं. कुठले? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, त्यानंतर पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. 8 राज्यातून जातं. त्यानंतर महाराणा प्रताप आंतरराष्ट्रीय विमानतळ उदयपूरला आहे. ओके, महाराणा प्रताप आंतरराष्ट्रीय विमानतळ उदयपूर. आणि उदयपूर कुठे आहे? हे आहे राजस्थानमध्ये. उदयपूर राजस्थानमध्ये आहे, ज्याला ब्ल्यू सिटी असे देखील म्हणतात. ब्ल्यू सिटी, व्हाईट सिटी. ओके, उदयपूरला म्हणतात. आणि महाराणा प्रताप हे खूप प्रसिद्ध राजे होते. ओके, जाट यांचे. आणि महाराणा प्रताप यांचं विमानतळ आहे, यांच्या नावाने विमानतळ आहे उदयपूरला. त्यानंतर राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ भोपाळ आहे. मी आत्ताच काही वेळापूर्वी उल्लेख केलो. राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. हे विमानतळ आहे, या ठिकाणचं एक दृश्य आहे. राजा भोज आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्येच भोज ताल देखील आहे. भोज ताल म्हणजे सरोवर. ओके, जर विचारलं आपल्याला भोज सरोवर किंवा भोज ताल कोणत्या ठिकाणी आहे, तर त्याचं उत्तर ठरेल भोपाळ, मध्य प्रदेशची राजधानी. त्यानंतर महाराजा वीर विक्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ हे खूप प्रसिद्ध आहे, खूप वेळेस विचारलेत. हे आहे आगरतळा आहे त्रिपुरा या राज्याची राजधानी. आहे आगरतळा. आणि आगरतळा या येथील विमानतळाचं नाव आहे महाराजा वीर विक्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ. एक खूप प्रसिद्ध महाराजा होते, राजे होते त्रिपुरामधील. ओके, त्रिपुरामधील. आणि त्यांचं नाव या विमानतळ एक जे सरोवर आहे. ओके, ज्याला सरोवर आहे, त्या सरोवराच्या मध्यभागी यांचं जे खूप प्रसिद्ध महाराजा वीर विक्रम यांचं एक महल, त्याला आपण म्हणतो राजवाडा देखील आहे. त्याचा नीरमहल असं नाव आहे. नीरमहल.
आणि ते जे सरोवर आहे किंवा तलाव आहे त्या तलावाचं नाव आहे रुद्रसागर. रुद्रसागर सरोवर हे त्रिपुरामध्ये आहे, ते त्रिपुरामध्ये. आणि त्रिपुरामधील रुद्रसागर या तलावाच्या मधोमध एक वाडा आहे किंवा राजवाडा आहे, ओके, घर आहे. त्याचं नाव आहे नीरमहल आणि हे वाडा आहे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर यांचं. महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर आंतरराष्ट्रीय विमानतळ आगरताळा. त्यानंतर आपण बेटाकडे वळूयात. लक्षद्वीपला आहे. लक्षद्वीपमध्ये आगाती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आगाती बेटावरती आगाती आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एवढंच आहे विमानतळ. आणि लक्षद्वीपची राजधानी काय आहे मग? कवरत्ती किंवा कावरत्ती म्हणतो आपण. लक्षद्वीप केवळ 32 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे असं जर विचारलं तर याचं उत्तर ठरेल लक्षद्वीप. आणि हे अरबी समुद्रामध्ये आहे, हे देखील लक्षात ठेवा. अरबी समुद्र. त्यानंतर आहे भारतातील 100वे विमानतळ. 100वे आंतरराष्ट्रीय विमानतळ पाक्योंग विमानतळ, जे की सिक्कीममध्ये आहे. सिक्कीम पाक्योंग विमानतळ. आणि हे भारतातील 100वे विमानतळ आहे. गेल्या वर्षीच याचं म्हणजे हे सुरू झालं विमानतळ, ओके, लक्षात ठेवा. सिक्कीम. आणि भारतातील सर्वाधिक उंचीवरील विमानतळ कोणतं आहे तर ते आहे पाक्योंग विमानतळ सिक्कीम. आणि सिक्कीमची राजधानी काय आहे? गंगटोक आहे. गंगटोक येथील मुख्यमंत्री आहेत सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद. त्यानंतर मी आणखीन 1-2 विमानतळे सांगतो. या ठिकाणी त्याचं मी इमेजेस तयार केलेलं नाही, परंतु तरी पेपरला महत्त्वाचे आहेत. एक आहे कोचीन विमानतळ. कोची किंवा कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, जे कुठं आहे? केरळ या ठिकाणी आहे, केरळ. आणि विशेष म्हणजे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातील पहिले आहे. कशा बाबतीत? भारतातील पहिले असं विमानतळ आहे जे संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे. तुम्हाला जर प्रश्न विचारला चालू घडामोडीमध्ये वगैरे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ कोणते आहे असा जर प्रश्न विचारला तर ते आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, केरळमध्ये आहे. आणि भारतातील पहिले PPP मॉडेलवरती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या ज्याला आपण सार्वजनिक खाजगी भागीदारी म्हणतो, सार्वजनिक खाजगी भागीदारी या तत्वावर चालणारं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे असं देखील विचारलं तर त्याचं उत्तर देखील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ हेच ठरेल. कोचीन विमानतळ 2 लक्षात ठेवा, भारतातील पहिले यामध्ये मोडतं आहे. आणि हे आहे केरळमध्ये. केरळमध्ये कालिकत या ठिकाणी ज्याला आपण कोझिकोड पूर्वी म्हणायचे, ओके, कोझिकोड कालिकत पूर्वी म्हणायचे, आता कोझिकोड आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देखील आहे. त्यानंतर केरळमध्ये तिरुवनंतपुरम या ठिकाणी त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ तिरुवनंतपुरम केरळमध्येच आहे हे देखील. त्यानंतर आणखीन विमानतळ आहे लडाखचं, ओके, लडाख येथील विमानतळाचं नाव आहे कुशोक बकुला रिम्पोचे. हे विमानतळाचं नाव आहे लडाख विमानतळाचं नाव. आणि हे खूप सुंदर विमानतळ आहे, हे देखील लक्षात ठेवा. लडाख विमानतळाचं नाव आहे कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ. त्यानंतर मिझोराममध्ये एक विमानतळ आहे. मिझोराममध्ये लेंगफुई विमानतळ. ओके, हे विमानतळ आहे मिझोराममधील. मिझोराम. त्यानंतर काझी नजरुल इस्लाम हे विमानतळ आहे वर्धमान या ठिकाणी. वर्धमान कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगालमध्ये वर्धमान या जिल्ह्यामध्ये आहे काझी नजरुल इस्लाम विमानतळ. तर या ठिकाणी मी व्हिडिओ थांबवतो मित्रांनो. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. चला तर मग पुढे भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी.